समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कातर खटाव गट विकासाचे रोड मॉडेल बनवण्याबरोबर युवकांच्या हाताला काम आणि कष्टकरी शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळवून देण्याबरोबर शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी कातर खटाव गटातील सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादीचे कातर खटाव गटाचे अधिकृत उमेदवार अभयदादा जगताप यांना आणि दरुज गणातील अधिकृत उमेदवार राहुल निकम यांना आपण सर्व मतदारांनी बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी व्यक्त केले। दरुज येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे, प्राध्यापक सदाशिव खाडे, विष्णुपंत निकम, डॉक्टर प्रशांत गोडसे, रमेश पाटील, बाळासो पाटील आदींसह कातर खटाव गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। श्री किरण माने पुढे म्हणाले की सध्याचे सरकार हे पुढील पिढीसाठी घातक असून प्रत्येकावर याचा दबाव आहे। विरोधक कार्यकर्त्याला हाताशी धरून जनतेला खोटी आमिषे दाखवून केंद्राच्या आणि राज्याच्या योजनेचा मुद्दा धरून निवडणूक लढवत आहेत। सुज्ञ मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवण्याची संधी आली असून त्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहनही केले। अभयदादा जगताप म्हणाले, कातर खटाव गटातील सुज्ञ मतदारांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आम्हाला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सभागृहात कामकाज करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन केले। यावेळी युवकांबरोबर अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत युवकांनी आपले प्रश्न मांडले। ते युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन अभयदादा जगताप यांनी दिले। प्रास्ताविक प्राध्यापक आनंदराव जाधव यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केले, तर आभार डॉक्टर कालिदास पाटोळे यांनी मानले। दरम्यान अभयसिंह जगताप आणि पंचायत समितीच्या उमेदवार आरती दुबळे यांच्या प्रचारार्थ एनकुळ येथे झालेल्या कोपरा सभेस कार्यकर्ते आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी माजी सरपंच शकील मुजावर, भाऊसाहेब खाडे, रवींद्र खाडे, मधुकर पाटील, अजित खरमाटे, भास्कर जाधव, सिंधुताई खाडे, अफसाना मुजावर, अर्जुन खाडे, जयवंत खाडे, धनाजी लवळे, शशिकांत देशमुख आदींसह गटातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी श्री जगताप म्हणाले, गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी राहून एकटा प्रामाणिकपणे लढलो आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्याचे काम केले। पवार साहेबांनी एनकुळ हे गाव दत्तक घेतले होते, त्याची आठवण करून देऊन या गावांमध्ये कोट्यवधीची कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच त्यातून जी कामे बाकी आहेत ती कामे करण्यासाठी मला या गटाचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मिळाले, याचा मला आनंद आहे। ती कामे भविष्यामध्ये मी प्रामाणिकपणे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी, शिक्षण, महिला बाल विकास, नळ पाणी पुरवठा योजना, आरोग्य तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ह्या डिजिटल करणे, महिलांसाठी लघु उद्योग निर्माण करणे, सुशिक्षित तरुणांसाठी उद्योग निर्माण करणे यासाठी मी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। पहिला उद्योग कंसेवाडी येथून सुरुवात करणार असून जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावी हा लघु उद्योग उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर पंचायत समितीच्या उमेदवार आरती दुबळे ह्या पदवीधर आणि सुशिक्षित आहेत आणि सुशिक्षित उमेदवार ह्या पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान होणार असल्याने आपल्या भागातील विविध विकास कामाच्या योजना पोहोचवण्याचे काम ते प्रामाणिकपणे करतील असेही मत व्यक्त केले। त्यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे कोणत्याही आमिषाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि कातर खटाव जिल्हा परिषद गटातील उमेदवाराला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले। हे महत्वाचं होतं। शुभम असेल किंवा हे सगळी मुले खूप छान बोलले, धीरज आहे, खूप छान बोलले आणि मला एक कळतंय की अशी जर तरुणाई या गावात असेल तर या गावाचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे। कारण आजकाल तरुणांची माथी भडकवली जात आहे धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली। अशा वेळी खऱ्या अर्थानं विकास म्हणजे काय हे माहिती असलेली तरुणाई या गावाला लाभली, खूप चांगली गोष्ट आहे। कारण आजकाल तरुणांमध्ये फक्त जनावरं निर्माण केली जात आहेत व्हॉट्सअप फॉरवर्डच्या माध्यमातून। जनावर आणि माणूस यात फरक काय आहे? माणसाकडे मेंदू आहे, मेंदू तर जनावरांना पण असतो, पण माणूस प्रश्न विचारू शकतो, जाब विचारू शकतो आणि ती प्रश्न विचारण्याची क्षमता आजही दरुज गावातल्या तरुण पोरांच्या मध्ये शिल्लक आहे। हे बघून खूप बरं वाटलं। सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की मी इथं सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही किंवा कलाकार म्हणून आलेलो नाही। तुम्ही महिलांनी मला बऱ्याच सिरियल मध्ये बघितलं असेल, माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिकाचा भाऊ होतो मी, मुलगी झाली हो मध्ये विलास पाटीलची भूमिका खूप गाजली होती, बिग बॉस मध्ये होतो। पण आज मी कलाकार, सेलिब्रिटी याच्यापेक्षा या मातीतला एक सुपुत्र, तुमच्या घरातला एक सदस्य, मान खटावच्या मातीत मी लहानाचा मोठा झालोय। तुमचा भाऊ
तुमचा मुलगा, तुमचा मित्र म्हणून इथं बोलायला उभं राहिलो आणि कळकळीची विनंती करायला आलोय की आत्ताच तुम्ही भाषण ऐकलं, असा अभ्यासू, निष्ठावंत, चारित्र्यवान, बुद्धिमान असा उमेदवार तुम्हाला लाभलाय. त्याला भरभरून मतं द्या. कारण शिव फुले शाहू आंबेडकरी विचार अंगी बांधलेली खूप कमी लोक आता शिल्लक आहेत. त्यातले एक अभयसिंह जगताप आहेत. हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि हा महाराष्ट्र झुकवण्याचे, वाकवण्याचे, तोडण्याचे प्रयत्न आता जोरदार सुरू आहेत. म्हणजे जवळजवळ तुटलेलाच आहे असं समजा तुम्ही. म्हणजे आज बघा ना, आपण एका आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपल्याला ऐकायचं आहे ते किरणजी माने यांना, परंतु एक जिल्हा परिषदेचा उमेदवार म्हणून माझी भूमिका, माझं या ठिकाणी या जिल्हा परिषद गटामध्ये कशासाठी उभा राहिलो, माझं विजन आपल्या समोर मांडणं मी माझं कर्तव्य समजतो. कातरखटाव जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहण्याआधी थोडीशी माझी पार्श्वभूमी सांगतो. माझं शिक्षण एमटेक आहे. मी UPSCच्या 4 वेळा मेन्स दिली होती. आपल्याच गावातले सुपुत्र IAS सुदाम खाडे, जे सध्या इंदोरचे विभागीय आयुक्त म्हणून काम करतात, ते माझ्याबरोबरच UPSCचा अभ्यास करत होतो. आम्ही एकत्र करत होतो. त्यानंतर मी MPSC मध्ये पोस्ट काढली, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली, ज्यामध्ये 500हून अधिक मुलं काम करतात आणि या मान खटावच्या मातीतील जवळपास 100हून अधिक मुलं माझ्या कंपनीमध्ये काम करतात. उद्योजकता करत असताना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये अपघाताने आलो. माझे बंधू मान तालुक्याचे माजी सभापती वसंतराव जगताप यांचं 2019 मध्ये अपघाती निधन झालं आणि त्यामुळं 2019च्या विधानसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान मी या राजकीय क्षेत्रामध्ये प्रथम पाऊल ठेवलं आणि आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब यांच्या प्रचारामध्ये हिरिरीने सहभाग घेतला आणि त्यानंतर माझा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर वरकुटे मनवडी परिसरामधील जवळपास 7-8 ग्रामपंचायती माझ्या नेतृत्वाखाली लढवल्या आणि त्या जिंकल्या आणि जिंकली की विकास करण्याची जबाबदारी आपल्यावर येते आणि ग्रामपंचायती बरोबर काम करत असताना वरकुटे मनवडी परिसरामध्ये त्याच्या शाळा सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला, महिलांसाठी उद्योग देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. कोविडच्या दरम्यान कोविडच्या रुग्णांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. राजकारणात प्रवेश केला. ध्येय मोठं होतं, स्वप्न मोठं होतं. मोठं ध्येय ठेवून उतरल्यामुळं डायरेक्ट झेप लोकसभेला घेतली आणि लोकसभेच्या 2024च्या इलेक्शन मध्ये एक इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आलो. 2024च्या इलेक्शनच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच फूट झाली आणि शरद पवार साहेबांचा पक्ष वेगळा झाला. या पक्षात या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही आमदार शिल्लक राहिला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मी निर्णय घेतला की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बरोबर राहायचा आणि त्यांच्या बरोबर राहून मी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये पिंजून काढला आणि तुतारीचं चिन्ह घराघरामध्ये पोहोचवलं. त्यांनी एक विजन घ्यावं. ते प्रत्येक वेळेला आपापल्या भाषणामध्ये म्हणतायत की आल्यानंतर उमेदवाराचा गाव विचारा, ते कुठून आले. आता इकडं तुमचा जरा थोडासा वेगळा प्रश्न पडतोय. हा भाग कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे, आम्ही खटाव गटामध्ये आहे. ज्या वेळेला उमेदवार प्रश्न विचारतोय की बाहेरून का आलाय, आमच्या तालुक्याचे आमदार सुद्धा बोराटवाडीचे आहेत, ते बी बाहेरूनच आलेले आहेत. औंधा उमेदवार केलेले आहेत उभे, ते कुठून आणलेत. उमेदवाराला नैतिक अधिकार आहे का बोलायचा की बाहेरनं उमेदवार आलेत. भाजपची पद्धतच आहे, खोटं बोल, रिटून बोल, नाही तर आमचा बाब्या आणि तुमचं कार्ट. अरे तुमचं बी कार्टच आहे की, सगळीच असू द्या ना, खरं ते बोला ना. आणि जर बोलायचं आहे तर तुम्ही एका विकासावर बोलावं. आज मला सांगा, इथं महिला मंडळी बसलेली आहे. महिलांनो, आज सोनं 1 तोळ्याचा दर झालाय 1,84,000. किती जण आपण करू शकतो आता सोनं. एखाद्याचं लग्न जमलं तर आता आपल्याला आपल्या मुलीला पितळाचं डोरलं घालायची वेळ आली आहे. अशी परिस्थिती केली. आता जर तुम्ही बातम्या बघितल्या तर दर उतरले दारूचे. दारू स्वस्त व्हायला लागली आहे.
म्हणजे त्यांचं असं विजन आहे, प्या आणि पडा, नशेत ना खाली, तुम्ही बाहेरच येऊ नका, ही तरुणांना देण्याची त्यांची प्रक्रिया आहे का? तुम्ही बोला ना, शेतकऱ्यांच्यावर बोला. सोयाबीनचा दर तुम्ही 53-58 रुपये करता आणि सरकारी कुठलंही खरेदी केंद्र तुम्ही उभं करत नाही. 4000च्या वर कुणाला दर मिळाला सोयाबीनचा? प्रतिनिधी शरदराव कदम, JK काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.